ऑल, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या या सेशनमध्ये. आज आपण द स्टोरी ऑफ टी, फारच मजेदार आहे, चहाची कहाणी आज वाचूया. टी म्हणजे काय? चहा, जो आपण रोज सकाळी पितो. तर ह्याची काय कहाणी असेल हे चला वाचूया, की ह्याचं कुठून काय आलं चहा आणि ह्याच्याशी जुडलेल्या कोणत्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. चला वाचू आपण द स्टोरी ऑफ टी. तर जसं की तुम्हाला दिसतंय इथे आपला 1.4 जो चॅप्टर आहे द स्टोरी ऑफ टी, हा आज आपण वाचणार आहे. सर्वात आधी ह्याच्यात आपण वॉर्मिंग अप जो एक्सरसाइज आहे ते बघूया. त्याच्या आधी आपण इकडे बघा लिहिलं आहे फॉर्म पेअर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगायचं आहे की चहा कसा बनतो. काय तुम्ही कधी चहा बनवलाय की नाही? आता तुम्ही 9th मध्ये आहात तर नक्कीच चहा बनवलेला असेल कधी ना कधी. तर चहा बनवायचा कसा ह्याचा प्रोसेस आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. तर जर कोणता प्रोसेस लिहायचा आहे तर चहा बनवता येतं ना तुम्हाला, मग तसंच तेच सोचून तसंच लिहायचं. काय लिहायचं? स्टेप बाय स्टेप म्हणजे स्टेप 1, स्टेप 2 असं करून आपण लिहायचं त्याच्यात. तर सर्वात आधी काय लिहायचं? टेक अ वेसल म्हणजे की एक भांड घ्या. देन सेकंड स्टेप काय झालं की पुट 1 कप ऑफ वॉटर इन इट म्हणजे की त्याच्यात 1 कप पाणी टाका. ब्रिंग इट टू अ बॉईल, मग त्याच्यानंतर काय की त्याला उकळवा. बॉईल म्हणजे काय? उकळवा ते. ब्रिंग इट टू अ बॉईल. मग आहे देन ऍड शुगर, वन टीस्पून ऑफ शुगर अँड 1 स्पून ऑफ टी टू इट. ठीक आहे ना, चहा आणि साखर आपण त्यात टाकतो. देन ब्र्यू इट फॉर सम टाइम. ब्र्यू इट म्हणजे काय? त्याला उकळवणं. चहा आणि साखर टाकला आपण उकळवतो त्याच्यानंतर. देन ऍड सम मिल्क इन इट म्हणजे त्याच्यामध्ये दूध मिसळामध्ये. आणि मग काय की देन इन द लास्ट सीव द हॉट टी अँड एन्जॉय द ड्रिंक. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो की असं. तसंच तुम्हाला कॉफी, चहा जे काही येईल तर ते जर आलं तुम्हाला प्रश्नपत्रात तर तुम्ही लिहू शकताय. आता बघा चिटचॅट मध्ये काय विचारतात ते गप्पा गोष्टींमध्ये, कॅन यू मेक टी? काय तुम्ही चहा बनवू शकता? तर काय लिहिले? येस आय कॅन मेक टी. हाऊ डू यू मेक टी म्हणजे तुम्ही चहा कसं बनवता? तर कसं बनवता? आय मेक टी बाय युझिंग टी, शुगर, वॉटर, मिल्क. ठीक आहे, हे सगळ्याचा युज करून बनवतो. व्हॉट ब्रँड डू यू लाईक? तर ह्याच्यामध्ये तुम्ही जोही चहाचा ब्रँड युज करत असाल, सपोज कोणी ताजमहलचा चहा वापरत असेल, कोणी वाघ बकरी चहा वापरत असेल, तर जो इथल्या तुम्ही इव्हन लोकल ब्रँड्स पण वापरतात तर त्याचं नाव लिहू शकता की आय लाईक टू यूज दिस ब्रँड. अशा प्रकारे ऍट होम हू मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी. तुमच्या घरी सगळ्यांकरता चहा कॉफी कोण बनवतं? तर सपोज तुम्ही बनवतो तर तुम्ही आपलंही नाव लिहू शकता की आय मेक टी कॉफी फॉर एव्हरीबडी. किंवा तुमचे आई वडील जे कोणी बनवत असेल ना त्याचं नाव लिहून माय मदर मेक्स किंवा माय फादर मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी. खूप घरात सकाळचा पहिला चहा जे आहे बाबा लोक बनवतात तर ते तसंही लिहू शकतात. हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? काय तुम्ही कधी टी प्लांटेशन बघितलेलं आहे? टी प्लांटेशन काय असतं की जिथे चहा उगवला जातो ते बघितलंय काही? मी तर नाही बघितलंय बुवा. हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? तर मी तर काय लिहिले की नो आय हॅव नेव्हर सीन अ टी प्लांटेशन. व्हॉट वॉज इट लाईक? तर हा प्रश्न तर मग येतच नाही की बाई तो कसा होता. मग आहे पहा राईट द नेम्स ऑफ एज मेनी बेवरेजेस एज यू कॅन विदिन 2 मिनिट्स. बेवरेजेस म्हणजे काय असतं? पेय पदार्थ. तर ह्याच्यात म्हणतात की 2 मिनिटाच्या आत तुम्ही जितकेही पेय पदार्थांचे नाव लिहू शकता लिहा. व्हॉट डू द फॉलोइंग बेवरेजेस रिमाइंड यू ऑफ? आणि मग हे खालती काही दिलेलं आहे. हे तुम्हाला कसली आठवण दिलवतात हे लिहायचंय. ड्रॉ वर्ड वेब्स टू शो युअर असोसिएशन. तर वर्ड वेब्स बनवायचे. आता हे फार जे आहे महत्वाची गोष्ट. हे जे अशा प्रकारचे वर्ड वेब्स दिसत आहे तुम्हाला, हे तुम्हाला एक्झाम्स मध्ये तुमच्या पेपर्स मध्ये नेहमी अशा प्रकारचे वर्ड वेब्स येतात. कोणत्याही रूपात येऊ शकतात. ह्याच्यात सर्कल मध्ये दिलंय कशाही प्रकारे येऊ शकतात. त्याच्यामध्ये काय असतं बेसिकली मी तुम्हाला समजावून देते की वर्ड वेब जसं की इथे दिलंय टी, कॉफी, लाईम ज्यूस, लस्सी, कोकोनट वॉटर, मिल्क. तर इथे पेय पदार्थांचे नाव दिलेले आहे आणि त्याला वाचून तुमच्या मनात काय गोष्टी येतात तर ते तुम्हाला इथे लिहायचंय. ठीक आहे ना. आता सपोज तुमच्या एक्झाम मध्ये कसं येतं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला एक पॅराग्राफ दिला तुमच्या कोणत्या टेक्स्टबुक मधला किंवा टेक्स्टबुकच्या बाहेरचाही तुम्हाला येतात. ठीक आहे ना. नॉन टेक्स्च्युअल पण येतात. तर नॉन टेक्स्च्युअल किंवा टेक्स्च्युअल कसेही असतात. पॅराग्राफ दिला तो वाचायला देतात तुम्हाला. त्याच्यानंतर त्या पॅराग्राफशी रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे अशा प्रकारचे वर्ड वेब्स येतात. त्याच्यात काय असतं आत एक शब्द लिहिलेला असतो किंवा कसंही प्रकारे शब्द कसले आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे शब्द लिहावे
लागतील. जसं की आपण एक मार्जीची कहाणी वाचली होती, तर मार्जीच्या कहाणी ते वर्ड वेबचं होतं, तुम्हाला लक्षात असेल. तर अशाच प्रकारे हे असे वर्ड वेब्सचे क्वेश्चन फार महत्वाचे असतात की ते तुम्हाला येतात. ते करताना तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल हे बघा. हे इथे काही लिहिलंय, महत्वाचं आहे ते पहा. वेन यू ड्रॉ वर्ड वेब्स, जेव्हा तुम्ही वर्ड वेब्स बनवता, थिंक ऑफ डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ऍडजेक्टिव्हचं लक्षात ठेवावं लागेल. और एडजेक्टिव्स डिस्क्रायबिंग वर्ड्स और एडजेक्टिव्स डिस्क्रायबिंग कलर, क्वालिटी, फील. जसं की इथे आहे, आता इथे आपण ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवू की आपण डोक्यात ठेवू शकतो. ठीक आहे. डिस्क्रायबिंग कलर, क्वालिटी, फील, एरोमा, टेस्ट एक्सेट्रा, हे सगळे गोष्टींचं लक्ष ठेवून आपण लिहू शकतो वर्ड वेब्सचं. देन थिंक ऑफ द ऍक्शन्स असोसिएटेड. त्याच्यानंतर कोणते ऍक्शन्स ह्याच्या बरोबर असोसिएटेड, ऍक्शन म्हणजे आपण काय करतो. विथ द सिप, स्लर्प, गल्प, स्वॅलो, हीट, कूल, बॉईल, फिल्टर, पोर एक्सेट्रा. तर हे सगळं आपण यांच्या बरोबर करतो. यू कॅन इझिली थिंक ऑफ अदर ऑब्जेक्ट्स असोसिएटेड विथ इट. अशाच प्रकारे अनेक पण जे वस्तू असतील त्याच्याशी असोसिएटेड, म्हणजे आपण जेही काही हे वस्तूला नाव घेतात आपल्या डोक्यात काय येतं, तुम्ही हे लक्षात ठेवा आणि तेच आपल्याला लिहायचं आहे याच्यात. स्पून, स्ट्रॉ एक्सेट्रा आणि इन्ग्रेडियंट्स की त्याच्यामध्ये काय पडतं. तर चला बघू याला कसं करायचं. सपोज आहे टी. आता इथे चहा दिलाय, तर टी बरोबर काय लिहिलंय, बिस्किट्स कप. हे दोन दिलेले आहे. आणि ह्याच्यात काय येऊ शकतं, टी कशी प्यायली जाते, हॉट टी, गरम. ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये दार्जिलिंग टी, दार्जिलिंगची टी असते, किंवा आईस टी, आईस टी पण खूप लोकांना आवडते. मग त्याच्यानंतर त्याचं म्हणजे की खूप छान एरोमा, एरोमा लिहू शकता तुम्ही लोक. असंच कॉफी, तर कॉफी मध्ये काय लिहिलंय, मग. आणि काय असतं, कॉफी हॉटही असते, कॉफी कोल्ड कॉफी पण असते, हॉट, कोल्ड. आणि इथून ना तुम्ही घेऊ शकता टेस्ट, टेस्टी है ना. आणि कसं फील होतं तुम्हाला ते पिऊन, तर ते प्लेजर असं काही लिहू शकता. अशाच प्रकारे लस्सी, तर लस्सी कशी असते, कोल्ड असते, थंडी, थिक असते, गाढी असते लस्सी. आणि कसली बनते लस्सी, लस्सी बनते कर्डची, दहीची, तर कर्ड लिहू शकताय. आणि तुम्ही लिहू शकता इथे लस्सी केव्हा पिता तुम्ही, तर इव्हनिंग, जर तुम्ही संध्याकाळी पिता, इव्हनिंग. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे, लाईम ज्यूस आहे, लिंबाचं सरबत आहे, तर समर, गरमीमध्ये पितो आपण, ग्लास मध्ये पितो. कोल्ड, कूल असते ते ना, कूल कूल, तर कूल असते. स्वीट अँड सार, खट्टी मिठी असते ती है ना, आंबटही असते, गोडही असते, जे लिंबाचं सरबत असतं ते. आणि अशाच प्रकारे खूप साऱ्या वस्तू तुम्ही लिहू शकता याच्याशी जुळलेल्या. कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणी, नारियल पाणी जे असतं, तर बीच, टेंडर कोकोनट, स्वीट, स्वीट असतं ना, गोड गोडसं असतं ते. आणि कोल्ड, कूल असतं, ते थंड असतं, कूल. हेल्दी असतं कोकोनट वॉटर, खूप हेल्दी असतं आपल्याकरता. अशाच प्रकारे मिल्क मध्ये मॉर्निंग क्रीम, बेबीज लिहिलंय, मिल्क क्रीम असते, मिल्क बेबीज पितात. मिल्क बरोबर बिस्किट्स खातात, ते बिस्किट्स लिहू शकता तुम्ही. मिल्क जे आहे तुम्ही मॉर्निंग मध्ये घेतात, मिल्क नाईट मध्येही पितात. तर हे सगळे अशा प्रकारे हे तरीके आहेत वर्ड वेब्सचे पूर्ण करायचे. तुम्हाला जे जे तुमच्या विचारात आत्ता माझ्या मनात जे आलं ते मी बोलून दिलं. अशा प्रकारे आपण भरू शकतो. आणि तुमच्या मनात जे काही गोष्टी येतात, एरोमॅटिक आणि छान छान गोष्टी, त्याच्यात तुम्ही लिहू शकता. आता बघा, द स्टोरी ऑफ टी. आज आपण ह्याला थोडस सुरुवात करून घेऊया, चहाची कहाणी. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन, की एका प्रश्नापासून सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. काय तुम्ही पाण्याच्या नंतर सगळ्यात जास्त कन्झ्युम म्हणजे की सगळ्यात जास्त घेतलेलं असं पेय पदार्थ, त्याचं नाव घेऊ शकता, नाव सांगू शकता, जे पूर्ण विश्वात सगळेजण घेतात खूप जास्त. तर ते कोणतं आहे. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द आन्सर. बहुतेक तुमच्यातनं काही लोकांनी आन्सर गेस करून घेतला असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जो चहा आहे तो सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे, सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे पूर्ण विश्वात. द फ्रेश एरोमॅटिक ब्र्यू. फ्रेश माहिती तुम्हाला, एरोमॅटिकचा काय अर्थ आहे, हॅव्हिंग अ प्लेझंट स्मेल, फ्रॅग्रंट, ज्याची खूप छान महक असो, खुशबू असते त्याची. ब्र्यू, ब्र्यूचा अर्थ ड्रिंक मेड बाय बॉइलिंग और कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाइम. म्हणजे की चहा तुम्हाला माहिती, पाणी जेव्हा उकळतं त्याच्यात आपण चहा साखर टाकतो, तर ब्र्यू म्हणजे कोणत्या वस्तूला जेव्हा उकळून बनवतात तेव्हा. एरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे, ज्याच्या बरोबर लोक आपलं सकाळची सुरुवात करतात, दिवसाची सुरुवात करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिंजंट फ्लेवर. खूप रिफ्रेशिंग असतं, पिऊन आपल्याला ताजगी येते. आणि एस्ट्रिंजंट म्हणजे काय, शार्प असं त्याचा. काही लोकांना खूप असा चहा आवडतो ना, एकदम कडक, तर एस्ट्रिंजंट फ्लेवर. इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्रुईंग, त्याला उकळून बनवलं जातं.
दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट. तर म्हणजे काय इन्फ्युजिंग म्हणजे मिळवणं, त्याच्यामध्ये मिळवलं जातं उकळत्या पाण्यामध्ये पत्ती, त्याचे शूट्स ऑफ अ प्लांट, झाडाचे वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. हुज बोटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. तर कॅमेलिया सिनेन्सिस हे त्याचं बोटॅनिकल नेम आहे. द लिव्स आर ऍट फर्स्ट ड्राईड. जे पत्त्या असतात ते पहिले सुकवले जातात. क्युअर्ड म्हणजे मग त्यांना बिनलं जातं की कोणत्या चांगल्या आहेत कोणत्या वाईट. अँड प्रोसेस, प्रोसेस असते, त्याची पूर्ण एक प्रक्रिया असते बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. आपण जे पॅक होऊन आपल्या जवळ जे विकलं जातं त्याच्या आधी ते फार लंबी प्रक्रिया असते ज्याच्यापासून ते आपल्या जवळ येतं. आता आपण आपल्या इंग्लिश वर्कशॉपचं फटाफट बघूया की ह्याच्यामध्ये काय आहे. एक्सरसाइज पार्ट आहे एकदा. फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जिओग्राफिकल प्लेसेस मेन्शन्ड इन द पॅसेज. आपण जसं जसं चॅप्टर पुढे वाचूया आपल्याला ह्याच्यात दिसतील जिओग्राफिकल प्लेसेस म्हणजे की कोणत्या भौगोलिक जागेचं नाव दिलेलं आहे या पॅसेजेस मध्ये पुढच्या चॅप्टर मध्ये. कोणत्या कोणत्या जागा आहेत त्या? आसाम, चायना, कंबोड, दार्जिलिंग, निलगिरीज या सगळ्या जागांचे नाव दिलेले आहे. हे पण तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तेव्हाही येतात जेव्हा एक पॅराग्राफ देऊन दिला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात, तर तेव्हाही तुम्ही नीट वाचून त्याला आणि उत्तर त्याचे देत जा. सेकंड क्वेश्चन बघा, मेक स्मॉलर वर्ड्स युझिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड्स ऍटलीस्ट 5 वर्ड्स ईच. तुम्हाला एक मोठा शब्द येतो आणि त्याच्याशी तुम्हाला 4-5 शब्द बनवायचे असतात लहान लहान. आता इथे आपण काय केलं, ऍटलीस्ट 5 वर्ड्स ईच म्हणजे की प्रत्येकाचे 5-5 शब्द आपल्याला बनवायचे आहे. हे असे क्वेश्चन तुमच्या एक्झाम्स मध्ये येतात, हे फार महत्वाचे असतात की आपण कसे जे तुकडे करून नवीन वर्ड्स बनवायचे. ऍक्च्युली बघा त्याच्यात काय झालं, ऍक्ट, ऑल, टॉल, कॉल आणि कट. तर हे आपल्याला बघावं लागतं की ह्याच्यातनं कोणते नवीन नवीन वर्ड्स बनवू शकतात. CALL कॉल, ऑल आहे ना, तर हे आपल्याला पाहावंच लागतं, त्याशिवाय आपण नाही करू शकत. अशाच प्रकारे रिफ्रेशिंगचं बघा, फ्रेश, रिफ्रेश, रिंग, सिंग, ग्रीन, इमिजिएटली. जितका मोठा शब्द असतो तितकेही तुम्हाला मोठे मोठे शब्द बनवू शकता. ह्याच्यात तुम्ही एक गोष्टीचं लक्ष ठेवा, जर परीक्षेत आलं की 4 अक्षरी 3 अक्षरी शब्द त्याच्याहून कमी नाही बनवायचं, तर तुम्हाला नाही बनवायचं. 3 किंवा 4 अक्षरीच बनवायचं, म्हणजे की त्याच्याहून जास्त बनवू शकता, कमी नाही बनवायचं कधी. इमिजिएटली, डायल, एट, डाय, मॅट, डेट, इन्व्हेस्टिगेशन, तर इन्व्हेस्ट, नेशन, स्टेशन, नेस्ट, वेस्ट आणि काही खूप शब्द बनवू शकतात. हे त्यांनी 5 म्हणतात म्हणून आपण 5-5च बनवलेत. मेडिटेशन, एडिशन, टॅन, टेन, नीट, एडिट, एन्जॉयबल, एन्जॉय, एबल, जॉय, एनेबल, नोबल. अशाच प्रकारे लोनलीनेस, लोन, लायन, लाईन, नाईन, लेस. आणि फ्रेंडशिप मध्ये बघा, फ्रेंड, शिप, एंड, फ्राईड, फाईन. तर तुमची वोकॅबलरी ह्याच्यासाठी चांगली असली पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोणकोणते शब्द बनवू शकतात नवीन ह्याच्यानं. पावडर्ड, वर, रेड, पॉड, ओ, डिअर. आणि हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल, स्पिट, स्प्लिट, पिटी आणि होस्ट. तर हे आपण जास्तीत जास्त जितके वर्ड्स बनवू शकतात आपल्याला आपण बनवू शकतो. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. आता पॅसेज मध्ये जे आहे आपल्याला फिल इन द ब्लँक सारखे येतात, हे अशा प्रकारे येतात. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबअर्ब ट्रॉपिकल क्लायमेट्स. तर हे आपण जेव्हा आता चॅप्टर वाचू पुढे पुढे तर हे सगळं आपल्याला दिसतील, हे सेंटेन्सेस सगळे आलेले आहेत. तर हे जितकेही सेंटेन्स जे तुम्हाला दिसतात हे फिल इन द ब्लँक्स मध्ये हे आपले चॅप्टरशी रिलेटेड आहे. द टीज we buy are usually classified according to the size of their leaves. त्यांचे जे पत्त्यांचे जे साईज असतो, आकार असतो, त्याच्यावरती डिपेंड करतं की क्लासिफाई होतो तो, आणि तो मग किती महाग किंवा किती स्वस्त विकलं जाईल ह्याच्यावरती हे डिपेंड असतं. चहा पत्तीचा जो आकार असतो त्याच्यावरती. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. म्हणजे खूप साऱ्या देशांमध्ये जो चहा प्यायचा जो एक त्याला एक ओकेजन सारखं बहुत विशिष्ट एक अशासारखं मनवलं जातं. आर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपली जी बॉडी आहे, आपलं शरीर आहे, ते केमिकल्स ला जे आहे ना प्रोड्यूस करतं. केमिकल्स म्हणजे काय, रसायन, त्यांना म्हणतात फ्री रॅडिकल्स. तर अशा प्रकारे आज आपण हा चॅप्टर सुरू केलाय आणि ह्याच्यात जो आज आपण वर्ड वेब हा जो पाहिला हा फार महत्वाचा आहे. ह्याला तुम्ही
नीट प्रकारे करा ह्याला कॉपीमध्ये, कारण की हे असे प्रश्न तुमच्या एक्झाम्स मध्ये येतात त्याशी रिलेटेड आहेत. आणि अशाच प्रकारे जे आता आपण एक मोठा वर्ड आहे त्याच्याशी रिलेटेड छोटे छोटे वर्ड्स आहे ते मी ह्याच्यात बनवले, तुम्ही आणि अजून बनवा की अजून कोणकोणते शब्द बनवू शकतात ते बघा तुम्ही. हे जितकं जास्त जास्त कराल तुम्हाला एक्झाम्स मध्ये तेवढाच फायदा होईल. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.